कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी सागर कदम. तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाइम बुलेटिन. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील महत्त्वाच्या हेडलाईन्स. कोकण रेल्वेच्या मार्गावर 2 तरुणांचे मृतदेह. तरुणांनी आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज. खेडमधील जगबुडी नदीपात्रामध्ये अज्ञात इसमाचा आढळला मृतदेह. या घटनेने खेड शहरामध्ये उडाली एकच खळबळ. अलिबागमधील आदिवासी बांधवांच्या जागा बळकावण्याचा प्रयत्न. न्याय हक्कांसाठी हिराकोट परिसरात लाक्षणिक उपोषण. आदिवासी शेतकऱ्यांनी उठवला आवाज. आणि सिंधुदुर्गमध्ये सरकारच्या GRच्या विरोधात भव्य मोर्चा. शिक्षक शिक्षकेतर संघटनांची आक्रमक भूमिका. शासन व अधिकारी यांच्या विरोधात एकजुटीचे दर्शन. आता पाहूया सविस्तर वृत्त. रत्नागिरी शहरानजीकच्या MIDC क्षेत्रातून जाणाऱ्या कोकण रेल्वेच्या मार्गावरती 2 तरुणांचे मृतदेह आढळून आले. या दोघांपैकी एकाची ओळख पटली असून मृत तरुण सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील रहिवासी आहे. मिरजोळे MIDC परिसरातील रेल्वे ब्रिज ते प्रादेशिक परिवहन कार्यालय परिसरात 2 मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. यातील एका तरुणाची ओळख पटली आहे. दत्ता बिरा यमगर, वय वर्ष 34, राहणारा सांगोला जिल्हा सोलापूर. तर रेल्वे ब्रिज ते RTO कार्यालय परिसरात सापडलेल्या दुसऱ्या मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सध्या सुरू आहे. या घटनेतील एका तरुणाच्या शरीरावरून रेल्वे गाडी गेल्यामुळे शरीर हे धडापासून वेगळे झाले होते. या घटनांमधील तरुणांनी आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. या दोन्ही मृतदेहांची जिल्हा शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली आहे. मुंबई गोवा महामार्गावरती खेडमध्ये अपघात झाला आहे. मुंबईहून राजापूरकडे जात असलेल्या एका रिक्षाला आज सकाळी 7:15 वाजण्याच्या सुमारास खेडमधील भरणे जाधववाडी येथे अपघात झालाय. चालकाला झोप लागल्यामुळे रिक्षा रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाली. या अपघातात 3 प्रवासी जखमी झाले असून त्यांना तात्काळ वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच मदत ग्रुप खेडचे प्रसाद गांधी व हेमंत पवार यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनीच जखमींना रुग्णवाहिकेतून जवळच्या रुग्णालयात दाखल करून उपचारांची व्यवस्था केली. स्थानिक नागरिकांनी मदतीस धाव घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळलाय. जखमी प्रवाशांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे समजले आहे. खेड तालुक्यातील जगबुडी नदीपात्रामध्ये एका अज्ञात इसमाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गुरुवारी 1 मेच्या दुपारच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. दुपारी सुमारे 1 वाजण्याच्या सुमारास खेड परिसरातून जाणाऱ्या वाहन चालकांनी नदीपात्रात एका पुरुषाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना पाहिला. त्यांनी तात्काळ खेड पोलीस ठाण्याशी संपर्क साधून माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली. त्यांनी नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून प्रथमदर्शनी पंचनामा केला. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाहीये. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवले आहे. या प्रकरणी खेड पोलीस अधिक तपास करीत आहेत. मृत्यूचे नेमके कारण तसेच मृत व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू असून नागरिकांनी काही माहिती असल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या चिपळूण शहराचा इतिहास सांगणारे पुस्तक चिपळूण नगरपालिकेने प्रसिद्ध केले आहे. वैभवशाली चिपळूण असे नाव असलेल्या चिपळूण शहराच्या पुस्तिकेत शहराची संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अनेक संपादक, पत्रकार, साहित्यिक यांच्याकडून माहिती गोळा करून हे पुस्तक प्रसिद्ध झालेले आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा चिपळूण नगरपालिकेत आमदार शेखर निकम यांच्या हस्ते पार पडला. यावेळी मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या संकल्पनेचे कौतुक करण्यात आले. सांस्कृतिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रामध्ये चिपळूण शहराच्या इतिहासाची नोंद या पुस्तकात केलेली आहे. नागरिकांनी हे पुस्तक नगरपालिकेतून विकत घेऊन वाचावं असं आवाहन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला आमदार शेखर निकम, त्यांच्या समवेत राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष अबू ठसाळे, लोकमान्य टिळक वाचनालयाचे प्रकाश देशपांडे, उद्योजक सचिन कदम, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष मिलिंद कापडी, माजी नगराध्यक्ष सुरेखाताई खेराडे, DYSP राजेंद्र राजमाने असे अनेक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. आपण जे आज हे पुस्तक या ठिकाणी प्रकाशित करत आहोत, वस्तुतः त्यामागची संकल्पना म्हणण्यापेक्षा ती माझ्यासारख्या एखाद्या शासकीय अधिकाऱ्याची आवश्यकता होती असं म्हटलं तर वावगे ठरेल. म्हणजे मी याच्या आधी पण खूपदा सांगितलेलं आहे की जेव्हा माझी पहिल्यांदा इथं पोस्टिंग झाली, मी चिपळूणविषयी ऐकलं होतं फक्त, पण
त्या सिटीविषयीचा, शहराविषयीचा इतिहास काय आहे, त्याच्या बाबतीमध्ये कुठल्या गोष्टी आपल्याला तिथे प्रशासकीय अधिकारी म्हणून जात असताना माहिती असल्या पाहिजे. जेव्हा माझी पोस्टिंग झाली, माझ्याकडे आदेश माझ्या बदलीचा मिळाला, तेव्हा मला त्याची प्रकर्षाने आवश्यकता भासली. मुख्यतः चिपळूणची नाम उत्पत्ती कशी झाली याबाबतचा त्याच्यामध्ये लेख आहे. चिपळूणचा जी दैवत आहेत, आपल्याकडे जी मंदिर वैभव आहे त्याच्याबाबतचे लेख आहेत. नगरपालिकेचा इतिहास आहे, त्याचा एक स्वतंत्र लेख आपण संपादित केलेला आहे. त्याच्यानंतर आपला हॉटेल व्यवसाय असेल, आपला वैद्यकीय व्यवसाय असेल, सोबतच असे विविध विषय आपण याच्यामध्ये घेतलेले आहेत. पण आपली ही प्रथम आवृत्ती आहे. आपल्याला अजून वाचकांना आणि संशोधकांना त्याच्यामध्ये निश्चित जागा आहे. आपल्याला जर वाटलं की या गोष्टीचा याच्यामध्ये समावेश आलेला नाही आहे, तर त्या देखील गोष्टी आम्ही पुढच्या पुस्तकामध्ये, पुढच्या आवृत्तीमध्ये नक्कीच समाविष्ट करून घेऊ. आपण बघितलं तर इतिहासातील व्यक्ती किंवा इतिहासातील संदर्भ यांची मोडतोड होत असताना, त्याच्यावर वादविवाद होत असताना चिपळूणचा इतिहास लोकांसमोर यावा, नव्या पिढीसमोर यावा म्हणून वैभवशाली चिपळूण हे पुस्तक प्रकाशित करण्याचं धाडस ज्यांनी केलं त्या विशाल भोसले सरांना मनापासून धन्यवाद देतो. असा चिपळूण शहराला खूप मोठा इतिहास आहे. आम्ही एक साधं सोपं केलं की त्या त्या क्षेत्रातले जे लेखक आहेत त्यांना आम्ही विषय दिले. म्हणजे धनंजय चितळे असतील, संत साहित्य, त्यांचा पर्यटनातला अभ्यास आहे, तर त्यांनी पर्यटनाविषयी लिहून द्यावं, असं प्रत्येक त्या त्या विषयातल्या अभ्यासकांना आम्ही विषय दिले आणि त्यांच्याकडून ते लेख आम्ही लिहून घेतले. खरं तर भोसले साहेब म्हणले तसे वेळ कमी होता, तरीही कमी वेळात सगळ्यांनी लेख दिले आम्हाला, त्यामुळे हे काम करणं आम्हाला खूप सोपं पडलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये खुलेआमपणे अंमली पदार्थांची विक्री होत आहे. अंमली पदार्थांच्या आहारी गेल्याने युवा पिढी बर्बाद होत चालली आहे. याला आळा घालण्यास पोलीस यंत्रणा कुचकामी ठरली असल्याचा आरोप सुशांत नाईक यांनी केला आहे. त्यामुळे येत्या 15 दिवसात अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या रॅकेटचा बिमोड करण्याबरोबरच अवैध धंद्यांना पोलिसांनी आळा न घातल्यास शिवसेना स्टाईलने रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांनी दिला आहे. सिंधुदुर्गात मला माहिती आहे की अंमली पदार्थांचा विळखा, अंमली पदार्थ असतील, त्यामध्ये ड्रग्स असेल, गांजा असेल, तर विळखा मोठ्या प्रमाणात सिंधुदुर्ग जिल्ह्याला बसलेला आहे. आणि या विळख्यामुळे आताची सिंधुदुर्गाची जी युवा पिढी आहे या विळख्यात अडकते की काय, याची खबरदारी आपण घेतली पाहिजे. आणि खरोखरच इतक्या मोठ्या प्रमाणात याचा सुळसुळाट झालेला आहे, त्याच्यावरती जर कठोर पावले उचलली गेली नाहीत तर पुढच्या येणाऱ्या सिंधुदुर्गातल्या युवा पिढीचं भवितव्य काय, हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. खरं म्हणजे अंमली पदार्थ हे येतात कुठून, याचा एक जर सर्वे झाला तर ते सिंधुदुर्गाच्या बॉर्डरवरनं, गोवा बॉर्डरवरनं या ठिकाणी येतात. अशा पद्धतीची चर्चा या सिंधुदुर्गामध्ये आहे. इथले पालकमंत्री नितेश राणे ज्यावेळी झाले त्यावेळी पहिल्याच 15 दिवसात त्यांनी प्रेस घेतली होती आणि सांगितलं होतं की हे अंमली पदार्थ असतील, ड्रग्स असेल, गोवा बनावट दारू असतील, अवैध धंदे असतील, ते आम्ही बंद करणार आणि पूर्णतः बंद करणार. माझ्या राज्यात हे धंदे मी चालू देणार नाही असं स्टेटमेंट घेऊन त्या ठिकाणी ते उतरले होते. आणि त्यानंतर खरोखरच 1 महिना हे अवैध धंदे असतील, हे अंमली पदार्थ असतील, त्या ठिकाणी आळा बसला होता आणि 1 महिना हे बंद होतं. पण त्यानंतर अशी माहिती पुढे आली की ह्या धंदे सुरू करण्यासाठी 1 कोटीची मागणी या ठिकाणी मागण्यात आली आणि 1 कोटी त्यानंतर महिनाभरातच ते धंदे परत एकदा सुरू करण्यात आले आणि आजही ते राजरोसपणे सुरू आहेत. म्हणजे ही 1 कोटीची मागणी मागितली, त्यानंतर पूर्ण झाली मागणी आणि त्याच्यानंतर हे धंदे चालू झालेत काय, हा खरा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. त्यामुळे ह्या सर्व गोष्टी खरं म्हणजे याचा आळा घालणं पोलीस यंत्रणेचं आणि इथल्या पालकमंत्र्यांचं काम आहे. आणि तो जर आळा बसला नाही त्याच्या पुढे मोठं आंदोलन आम्हाला उभं करावं लागेल. सुशांत नाईक यांनी सर्वच मुद्दे मांडले. त्याच अनुषंगाने संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये युवासेना अंमली पदार्थांच्या विरोधात एक चांगलं पाऊल उचलेल. निश्चितच
या अंमली पदार्थांमुळे कुठेतरी कोकणची संस्कृती भरकटते का, हा महत्त्वाचा या ठिकाणी प्रश्न आहे. आणि या अंमली पदार्थांच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये सिंधुदुर्गामध्ये संघटित गुन्हेगारी वाढण्याचा देखील धोका आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये 15 दिवसाच्या वेळेनंतर जर या ठिकाणी ठोस पावलं नाही उचलली तर युवा सेनेच्या माध्यमातून एक मोठं आंदोलन निश्चितच आम्ही या ठिकाणी उभं. जिल्हा नियोजन बैठकीत पालकमंत्री नितेश राणे यांचे बंधू आमदार निलेश राणे यांनी अवैध धंद्यांविरोधात आवाज उठवला होता. त्यामुळे पालकमंत्री हे धंदे बंद करण्यासाठी पावले उचलणार का, आपल्या बंधूच्या मागणीकडे मंत्री राणे गांभीर्याने पाहणार आहेत का, असा सवाल देखील नाईक यांनी विचारला आहे. पालकमंत्र्यांचा भाऊ सुद्धा तुम्ही बघितलं असेल की मागची जी पहिली डीपीडीसी झाली त्यामध्ये पोलीस यंत्रणेवरती बेछूट आरोप करून या पोलीस यंत्रणा अंमली पदार्थांना आळा घालत नाही म्हणून डीपीडीसीमध्ये प्रश्न विचारणारे नितेश राणे यांचे भाऊ निलेश राणे यांनी हा प्रश्न विचारला होता. आपल्या भावाला तरी सिरियस पालकमंत्री घेणार आहेत की नाही, हा खरा म्हणजे प्रश्न इकडे या ठिकाणी उपस्थित होतो आहे. आपल्या भावाला तरी सिरियस घेऊन ह्या जो वेथा बसलेला आहे अंमली पदार्थांचा, ड्रग्सचा, गांजाचा, त्यातनं ह्या युवा पिढीला सोडवण्याचं काम तुमचं आमचं सगळ्यांचंच आहे आणि पालकमंत्र्यांचं मेन म्हणजे जबाबदारी आहे. अलिबाग तालुक्यातील सागरवाडी माची परिसरातील आदिवासी शेतकऱ्यांनी सरकारकडून सुरू असलेल्या जमिनींच्या मोजणी विरोधात तीव्र आणि आक्रमक भूमिका घेतलेली आहे. या शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार 3 पिढ्या या जमिनीवरती शेती करत आहेत. 1 मे महाराष्ट्र दिनी सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत आदिवासी बांधवांनी अलिबाग हिराकोट तलाव येथे लाक्षणिक उपोषण केले. या उपोषणादरम्यान आदिवासी बांधवांनी संबंधित आरोपींवर अॅट्रॉसिटी ऍक्ट खाली FIR दाखल करावा आणि आदिवासी बांधवांच्या ताब्यातील कब्जा वहिवाट कायम राहावी, तसेच त्यांच्या ताब्यातील क्षेत्राची महसूल खात्यामार्फत योग्यरित्या पंचनामे होऊन सरकार दप्तरी लेखी नोंद होऊन सातबारा मिळावा अशी मागणी उपोषणादरम्यान केली आहे. हे सागरगड जितकोंडीवाडीचे जे आदिवासी बांधव आहेत त्यांची 100 वर्षापासूनची सरकारी जमिनीमध्ये वहिवाट आहे. तसंच त्यांना दळी प्रमाणपत्र दिलेले आहेत जमिनीची आणि ते कसवणूक करतात. प्रत्यक्ष त्या जमिनीमध्ये मनोज पाटील आणि सुकुमार भगत आणि अन्य काही व्यक्ती मोजणी करून जमीन बळकावण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्या संदर्भात या आदिवासी बांधवांनी PSI RD म्हात्रे आणि कोयनाड पोलीस स्टेशनला अॅट्रॉसिटीज खाली गुन्हे दाखल करायचा अर्ज दिलेला होता. तो अर्ज परस्पररित्या त्यांनी चौकशी न करता निकाली काढलेला आहे. त्या संदर्भात त्यांनी SP रायगड यांच्याकडे फेर चौकशीचा अर्ज दाखल केलेला आहे. त्यासाठी देखील ते उपोषणाला बसलेले आहेत. आणि तसंच या आदिवासी बांधवांना दळी जमिनीचे सातबारा उतारे मिळावेत यासाठी देखील ते उपोषणाला बसले आहेत. आदिवासी बांधवांचे जमिनी जे आहेत ते बळकावत आहेत यासाठी याचं उपोषण करत आहेत. त्यामधील आमचे असे कारणे आहेत की आरोपींवरती अॅट्रॉसिटी ऍक्ट दाखल करावा, त्यानंतर FIR दाखल करावा, PSR RD म्हात्रे कोयनाड पोलीस स्टेशन यांची चौकशी होण्याकरिता. आणि दुसरं म्हणजे की त्यामुळे आदिवासी जे आहेत त्यांची जमीन बळकावत आहेत, त्यामुळे त्यांच्यावरती अन्याय होत आहे. त्यामुळे सर्व आदिवासी बांधव हे जमिनीच्या मागील 100 वर्षांपासून कब्जा वहिवाट त्यांचा आहे तो त्यांचा जाणार आहे जर इकडची जमीन जर बळकावली तर. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संस्थाचालक संघटना, शिक्षक, शिक्षकेतर संघटनांनी आक्रमक भूमिका घेत सरकारच्या 15 मार्च 2024च्या GR विरोधात आज सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयावरती भव्य असा मोर्चा काढला. त्या मोर्चाद्वारे सर्व माध्यमिक व प्राथमिक शिक्षक संघटनांनी थेट रस्त्यावर उतरत शासन आणि अधिकारी यांच्या विरोधात हा जोरदार मोर्चा काढत एकजुटीचे दर्शन घडवून आणले. उद्यापासून उन्हाळी सुट्टी पडत असताना आजचा विद्यार्थ्यांना घेऊन काढलेला हा मोर्चा हा लक्षवेधी ठरला होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तब्बल 91 शाळा या GR मुळे बंद पडणार असून तब्बल 843 शिक्षक हे जिल्ह्यातून अतिरिक्त होणार आहेत, तर 15 पेक्षा जास्त शाळा 1 शिक्षकी होणार आहेत. या मोर्चाकरांचे निवेदन जिल्हाधिकारी यांनी न स्वीकारल्याने मोर्चेकरांनी आक्रमक भूमिका घेत प्रसंगी मुंबई उच्च न्यायालयात व सर्वोच्च न्यायालयात ही लढाई लढू असा थेट इशारा शिक्षकांनी दिलेला आहे. RT ॲक्ट 2009 नंतर शासनाने विविध निर्णय काढले. त्याच्यामध्ये 28/8/2015 रोजी एक संच मान्यतेचा GR काढलेला होता आणि या GR मध्ये सुद्धा आमचे शिक्षक अतिरिक्त झाले होते. तरी सुद्धा गेली 10 वर्ष या GRच्या आधारावर सिंधुदुर्गातील शाळा चालू होत्या. परंतु गेल्या वर्षी 15/3/2024ला शासनाने असा एक जाचक GR काढला की त्या GRची
जे लागू करण्यासाठी त्यांनी वर्षभर तसाच तो GR तसाच पडून ठेवला आणि शेवटी आता वर्षाच्या शेवटी त्यांनी हा GR लागू केला आणि आमच्या संच मान्यतेचा ड्राफ्ट तयार केला. परंतु हा जो ड्राफ्ट जेव्हा आम्हाला शिक्षण अधिकाऱ्यांनी दाखवला तेव्हा आम्हाला सर्वांना धक्काच बसला आणि संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये एक खळबळ उडाली. कारण जवळजवळ 40 ते 45 शाळा शून्य शिक्षकी झाल्या आणि त्यानंतर अनेक शाळा एक शिक्षकी झाल्या. अशा एकूण 91 शाळा बाधित झालेल्या आहेत आणि ग्रामीण भागातील तळागाळातील शेतकऱ्यांची मुलं ज्या ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिकतात त्या शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत आणि यासाठीच हे शिक्षण वाचवावं, हे शिक्षण थांबवावं आणि ग्रामीण भागातील तळागाळातील गोरगरीब जनतेच्या मुलांना शिक्षण मिळावं यासाठीचा हा मोर्चा होता. जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलाय. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कणकवली भाजपच्या वतीने आभार व्यक्त करून जल्लोष करण्यात आलाय. यावेळी कणकवली येथील खासदार नारायण राणे यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या समोर भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या तसेच फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. यावेळी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, शहराध्यक्ष अण्णा कोदे, समीर प्रभुगावकर, सचिन पराधिये, गणेश तळेगावकर, बबलू सावंत, विजय चिंदरकर आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. सध्या लाडकी बहीण योजनेवरून अनेक संभ्रम पसरलेले आहेत. लाडक्या बहिणींना पैसे मिळणार की नाही मिळणार तर ते केव्हा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी या संदर्भामध्ये काय माहिती दिली आहे ती पाहूयात. आपल्याकडे अर्धवट माहिती आहे. मार्चपर्यंत पैसे जमा झाले म्हणजे 1 महिना, आता आज तर महिना संपतो ना. एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपण असं वाक्य बोललात की जणू काही जानेवारीपासून दिले गेले नाहीत, असं नाही. आपण एक बघा, नियमितपणाने योजना सुरू आहे. राज्य सरकारने नियमित उपलब्ध, एक तर माझा विषय नाही, मुलगी बघते तर तिच्या मंत्रालयातल्या ऑफिसमध्ये मी सुद्धा गेलेलं नाही, मी जातही नाही. पण तरीसुद्धा राज्य सरकारची एक अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे. त्याची अंमलबजावणी मुख्यमंत्र्यांच्या, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली त्या खात्याचे मंत्री योग्य रीतीने करत आहेत आणि मला असं वाटतं की पुढच्या 2-4 दिवसांमध्ये माझ्यापेक्षा त्याच अधिक जास्ती सांगू शकतील. मला त्या बाबतीमध्ये माहिती नाही की निधी कधी वितरित होणार आहे, पण यामध्ये विलंब झाला नाही एवढं मात्र मी सांगू शकतो. पोलीस दलामध्ये कार्यरत असताना पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी केलेल्या विशेष कामगिरीची दखल घेऊन त्यांना पोलीस महासंचालक बोधचिन्ह पुरस्काराने दरवर्षी सन्मानित करण्यात येते. यंदाचा हा मानाचा पुरस्कार पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांना 1 मे महाराष्ट्र दिनी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते रायगड जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या मैदानावरती झालेल्या विशेष कार्यक्रमात करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी यापूर्वी ठाणे येथील गुन्हे शाखेत काम करत असताना अनेक यशस्वी तपास केले आहेत. पेण पोलीस ठाण्याचा पदभार घेतल्यानंतर त्यांनी अवघ्या काही महिन्यांमध्येच अनेक गुन्हे हाताळून त्या घटनांचा यशस्वी छडा लावला आहे. अनेक गुन्हे काही तासांच्या आत उघड केले तर आत्महत्या करणाऱ्या व्यक्तींना वाचवून संसार उद्ध्वस्त होण्यापासून देखील त्यांनी वाचवले आहे. त्यांच्या पेणमधील कामगिरीमुळे अनेक ठिकाणी गुन्हेगारीला आळा बसला आहे. त्यांचे पेण तालुक्यातून विविध स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. खेड तालुक्यातील चाकाळे हनुमान नगर मंडळाच्या वतीने 21व्या वर्षी सालाबादप्रमाणे श्री सत्यनारायणाच्या महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. याचे औचित्य साधून प्रवेशद्वाराचेही उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन आणि पूजा या निमित्त गावातील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. तसेच उपस्थित मान्यवर मंडळींचाही सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला तरुण मंडळींचे मोठे सहकार्य लाभले. जय हनुमाननगर ग्रामस्थ, महिला मंडळ, तरुण मित्र मंडळ, मुंबई, ठाणे, पुणे मित्रमंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. चिपळूण येथील त्रिमुखी वरदान मानाई यांचा सदाबहार करमणुकीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला रसिक प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला. संपूर्ण कार्यक्रम जल्लोषात आणि उत्साहपूर्ण वातावरणामध्ये संपन्न झाला. रोहा तालुक्यातील वरसे येथे राष्ट्रवादी रायगड जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील यांच्या निवासस्थानी श्री साई मंदिराचा 9वा वर्धापन दिन सोहळा महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार हबप बाळकृष्ण महाराज सुरासे शिर्डी कोपरगाव येथून येऊन रोहेकरांसाठी सुमधुर वाणीतून आपले समाज प्रबोधन, मानवतावादी अनमोल विचार मांडले. भागवत रसज्ञ साई कथाकार हबप बाळकृष्ण महाराज सुरासे यांनी साईबाबा यांनी जो समाज एक समान व आपलेपणाने कुठल्याही जातीपातीमध्ये न गुंतता गुण्यागोविंदाने एकत्र नांदावे असे बहुमोल साईबाबांचे विचार कीर्तनाच्या माध्यमातून
परखडपणे उपस्थितांच्या भक्तगणांच्या समोर मांडले। हजारोंच्या संख्येने जनसागर कीर्तनाचा व भोजन प्रसादाचा लाभ घेण्यासाठी वरसे येथे उपस्थित होते। त्यात खास शिर्डीहून मंदिर कमिटीतील मान्यवर रोहा येथे येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवून साईबाबांच्या विचाराचे प्रबोधन करण्यास आपला सहवास दाखवून दिला। या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते। आलेल्या सर्व साई भक्तांचे मधुकर पाटील व त्यांच्या पत्नी, मुलगा डॉक्टर अमित पाटील तसेच माजी सरपंच नरेश पाटील यांनी सुमधुर साई प्रसाद भोजनाची व्यवस्था करून सर्वांचे आभार मानले। आजच्या या 9व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने विश्व संत सच्चिदानंद सद्गुरू साईनाथांच्या या मंदिराचा 9वा वर्धापन दिन या निमित्ताने वरसे तालुका रोहा जिल्हा रायगड या कोकणाच्या भूमीमध्ये साईबाबांचा प्रचार आणि प्रसार व्हावा या उद्देशाने साई भक्त मधुकर पाटील यांनी त्यांच्या प्रेरणेतून, त्यांच्या साई भक्तीच्या प्रेरणेतून जे काही मंदिर बांधलेलं आहे, या मंदिराच्या माध्यमातून जे काही साई सेवक आणि साईंच्या भक्तीचा महिमा त्यांनी कोकणामध्ये वाढवलेला आहे। खरं तर त्यांच्या या प्रचार कार्याला खरं तर मी साई कथाकार बाळकृष्ण महाराज सुरासी तर मी अगोदर वंदन करतो त्यांच्या या कार्याला। मला तर खऱ्या अर्थाने साईबाबांचा जो काही विचार आहे, सबका मालिक एक, या विश्वाचा जनिता एक आहे। आणि मला असं वाटतं की रोहेकरांना या निमित्ताने मी हेच सांगू इच्छेन की आज जर कधी समाजामध्ये पाहिलं तर जातीय तणावाचं वातावरण सगळीकडे निर्माण झालेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये संपूर्ण जगाला ही साईबाबांच्या विचाराची गरज आहे। मला असं वाटतं जातीमधील तेढ, धर्मातील तेढ ही संपली पाहिजे। आपण सर्वात अगोदर माणूस आहोत हे आम्हाला संतांनी शिकवले आणि माणसाने माणसाशी माणसासम वागणे हा धर्म खऱ्या अर्थाने संतांनी शिकवला। आज खऱ्या अर्थाने या धर्माची गरज आहे, या संतांच्या विचाराची गरज आहे आणि हाच विचार साईबाबांनी दिला आहे, सबका मालिक एक, श्रद्धा आणि सबुरी। याच विचाराचा आणि प्रचार करायला मलाही आवडेल आणि समाजाला आज खऱ्या अर्थाने या साईनाथांच्या विचाराची गरज आहे। रोहा अष्टमी नगर परिषदेतील पाणी पुरवठा अभियंता म्हणून काम करत असलेले ओमकार भुरण यांना कन्हैया यदुराम पडवळ यांनी व त्यांच्या बरोबर असलेल्या अनोळखी इसमाने मारहाण केल्याप्रकरणी दोघांविरोधात रोहा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे। याबाबत रोहा नगर परिषद मुख्याधिकारी यांनी शुक्रवारी सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेऊन सर्व घटनाक्रम सांगितला। तसेच रोहा अष्टमी नगर परिषद मधील सर्व कर्मचारी यांनी दोषींविरोधात निदर्शने केली। जो आमच्या ओंकार भुरण साहेबावर प्राणघातक जो हल्ला झाला आहे त्याचा आम्ही म्युन्सिपल एम्प्लॉईज युनियन आणि महाराष्ट्र फेडरेशन युनियनच्या वतीने जाहीर निषेध करतो। पहिला प्रश्नाचं उत्तर कालपर्यंत का केलं नाही? काल महाराष्ट्राचा 66वा वर्धापन दिन होता, जागतिक कामगार दिन होता, त्यामुळे आम्ही सामंजस्य भूमिका घेतली। परंतु जी शासकीय कारवाई व्हायला पाहिजे ते आमच्या शिवसाहेब भुरण साहेबांनी घेतलेली आहे। आता आमच्या युनियनची अशी भूमिका आहे, जोपर्यंत भ्याड हल्ला केलेल्या व्यक्तीवर जोपर्यंत अटक होत नाही, जास्तीत जास्त कठोर शासन होत नाही, तोपर्यंत रायगड जिल्ह्यातील सर्व नगरपालिका, नगरपंचायती काळ्या फिती लावून आज काम करत आहे। आणि काळ्या फिती लावून जर कठोर ज्या आता त्यांना जर जामीन मिळण्याची जे कलमं लावली ती रद्द करून त्याला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी, तर शिक्षा तशी नाही झाली तर सोमवारपासून पूर्ण अत्यावश्यक सेवा बंद करून रायगड जिल्ह्यातील नाही तर अख्ख्या महाराष्ट्रातील नगरपालिका बंद ठेवण्याचा आमचा युनियनचा आम्ही ठरवलेला आहे। आपण गेली 7 ते 8 दिवस 22 तारखेपासून जयराम बार समोरील आणि साई मंदिर समोरील मॅनहोलमधून भुयारी गटार योजनेतील जे जुनं काम झालेलं आहे त्यातून चोकअप झाल्यामुळे त्यातून पाणी वाहून जात होतं। गेली 7 ते 8 दिवस त्यातून पाणी वाहून जात आहे। आपण त्या ठिकाणी 3 ते 4 वेळा जी काय झालेली समस्या आहे त्याचं निदान करण्यासाठी तिथे आपण काम करत होतो। तेथील स्थानिक माजी नगरसेवक असतील, काही सुजाण नागरिक असतील यांच्या मागणीतर्फे तसंच त्यांनी दिलेल्या निवेदनातर्फे आपण तिथे अत्यावश्यक सेवा असल्यामुळे तातडीने काम करण्याचा तिथे आपण प्रयत्न करत होतो, निदान काढत होतो। तर 30 तारखेला 2 वेळा याच्या आधी देखील आपण तिथे काम करण्याचा प्रयत्न केला। तिथे ही नव्यानं झालेली योजना असल्यामुळे आपल्याला निदान सापडलं नाही। 30 तारखेला पुन्हा एकदा आपण सकाळी 7 वाजता मुरुड जंजिरा नगर परिषदेकडून मागवून घेऊन एमटायर म्हणजे जो STP किंवा आपण टाक्या ज्या साफ करतो टॉयलेटच्या त्या टाक्या साफ करण्यासाठी जो एमटायर असतो त्याने आपण त्या सांडपाणी साफ करून FSTP आपला जो आहे त्यामध्ये आपण ते टाकलं। त्यानंतर तिथेही आपल्याला निदान झालं नाही, पण त्या दिवशी
सकाळी आपल्याला असं निदान झालं की जो साई मंदिर समोर जो मॅनहोल आहे या भुयारी गटार योजनेचा, त्याच्यामध्ये मलबा पडलेला आहे, जो की काम करताना किंवा रस्त्याचं काम करताना तो मलबा पडल्याची असू शकतो, याचं गेसिंग होऊ शकतं. तर आपण तो मलबा काढणे हा आपल्याकडे त्याचं सोल्युशन होतं आणि आपण दुपारी 2 वाजता तसं परत एकदा काम किंवा त्याचं आपण परत एकदा ते पाणी काढून करण्याचा प्रयत्न करत होतो. पण वर्दळ असल्यामुळे आपण तिथे मेन रोहा कोलाड रोड शहराचा रस्ता असल्यामुळे आपण वर्दळ असल्यामुळे ते काम करू शकलो नाही आणि ते काम साहेबांच्या आदेशानुसार आणि सगळ्या इथल्या अत्यावश्यक सेवेची गरज असल्याकारणाने मी ते काम रात्री 11 नंतर साहेबांनी मला सुरू करावा असा आदेश दिल्यानंतर 11:30च्या सुमारास आपण 11 वाजता एक शिफ्ट सुटते आपल्या MIDCची, त्याची पण गर्दी असते खूप, म्हणून 11:30 वाजता आपण ते काम सुरू केलं. 11:30 ते 1 वाजेपर्यंत आपण जागेवरती काम व्यवस्थित सुरू होतं. 1:15 सदर इसम म्हणजे आता जो वारदात झालेली आहे ती मी आता तुम्हाला सांगतो आहे. 1:15 काही म्हणजे एक 7-8 इसमांनी लोकांनी येऊन आपल्या इथं व्हिडिओ काढले, फोटो काढले. प्रत्येक नागरिकांना तिथं काय होतं आहे काय नाही होतं आहे आपण त्यांना प्रांजळपणे सांगितलेलं आहे. तिथे येऊन फोटो काढले, काहींनी व्हिडिओ पण काढले. त्यानंतर ही व्यक्ती 5वी 6वी किंवा 7वी असावी इथे आलेली, त्याचं नाव आहे कन्हैया यदुराम पडवळ. ही व्यक्ती तिथे आली, त्यांची एक वॅगनार कार आहे, ती वॅगनार कार घेऊन आली. ती त्यांच्यावर एक मुलगा ड्रायव्हिंग करत होता त्यांच्यासोबत. ते दारात उतरले तिथेच पहिल्या मॅनहोलच्या इथे आणि आपण 2 मॅनहोल ओपन केलेले होते असे, हा एक मॅनहोल असेल आणि हा एक. तर त्याने अशी गाडी आणली आणि आपण इकडे बॅरिकेटिंग केलं होतं इकडे. त्याने अशी गाडी आणली आणि अशी करून ह्या मॅनहोलच्या समोर लावली. मॅनहोलच्या समोर लावल्यामुळे इथं मॅनहोल आपण ओपन करून ठेवला होता, पाणी काढत होतो आपण. तो मॅनहोल ओपन केल्यामुळे मी त्यांना असं म्हटलं की सर इथं जी गाडी लावलेली आहे ती गाडी मॅनहोलमध्ये अडकेल, ती गाडी लागत होती आणि ते इथंच उतरलेली गाडी ड्रायव्हर लावत होता. म्हणजे गाडी त्यांना फक्त तुमच्या मुलग्याला किंवा ड्रायव्हरला असं सांगा गाडी साईडनं पुढं लावा, काम बघायला तर ते येणार होते, इथे आपण गाडी पुढे लावा म्हटलं. त्यानंतर त्यांनी माझ्यावरती डायरेक्ट तुम्ही कोण आहात, तू कोण आहेस, तू मला शिकवणार कोण आहेस, मी इथलाच आहे, मी इथलाच दादा आहे, मी इथंच, तुम्ही आम्हाला न सांगता कसं काय डायरेक्ट काम सुरू करता. वास्तविक आपण नागरिकांच्या मागणीनुसार आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या माजी पदाधिकाऱ्यांच्या मागणीनुसार आपण तिथं आणि आपली अत्यावश्यक सेवा आपण 24/7 जे काम केलं पाहिजे ते करत असतो. ते करत असताना आपण तिथे आपण त्यांना तसं सांगितलं की मी बाबा नगरपालिकेचा शासकीय कर्मचारी, मी नगर अभियंता आहे, वॉटर सप्लाय इंजिनियर आहे, माझं नाव सांगितलं. पण त्यांनी कुठल्याही गोष्टीची तमा न बाळगता मला मानेवरून मान पकडून मला ओढलं त्याच्या दिशेनं आणि मला हाताबुक्क्याने मारायला सुरुवात केली. त्यात माझा शर्ट फाटला गेला, या साईडने शर्ट फाटला, तो आपण जमा केलेला आहे पोलीस स्टेशनला. त्यानंतर मी स्वतःला सोडून एक 3-4 पावलं लांब गेलो निघून त्याच्यापासून, कारण त्याच्यासमोर माझी शक्ती कुठेच कामाची नाही, कारण त्याची शक्ती खूप आहे ती दिसून येते. मी त्याच्यापासून लांब गेलो 4 पावलं आणि त्याच्याबरोबर जो ड्रायव्हर होता मुलगा कोण होता मलाही कळलं नाही. त्याने गाडीमधनं एक रॉड काढला होता आणि तो रॉड पाठवून येऊन धावत येऊन माझ्या मानेच्या बरोबर इथं या ठिकाणी 1 इंच खालती असा रॉड या साईडपर्यंत मला मारला. तो रॉड बेंड झाला. तो रॉड बसल्यानंतर तो मुलगा धावत पुढे गेला. त्याच्यानंतर मी तो रॉड बघितला बेंड झालेला. मग ते सगळं बघितल्यानंतर मी पूर्ण हक्काबक्का झालो. मी एकदम शांत झालो, कारण ही माझ्या पलीकडची हाताळण्याच्या पलीकडची सिच्युएशन होती हे मला कळलं. एक मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना खेडच्या वतीने राज्य सरचिटणीस माननीय श्री वैभवजी खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली शहर अध्यक्ष श्री ऋषिकेश मनोहर कानडे यांच्या माध्यमातून खेड शहरातील माथाडी कामगार यांचा सत्कार करण्यात आला. सत्कार करताना माजी जिल्हाध्यक्ष नंदू साळवी, प्रदीप भोसले आणि प्रशांत बारटक्के उपस्थित होते. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं 1 मे कामगार दिनाच्या निमित्तानं खेड शहरामध्ये जे मेहनत करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात अशा आमच्या इथल्या बाजारपेठेचा कणा असलेले हे सर्व आमचे सहकारी आज त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं मराठमोळी असलेली गाठी टोपी हवे आणि डबा देऊन त्यांचं या ठिकाणी
खेड येथे बुधवार दिनांक 30 एप्रिल रोजी वीरशैव लिंगायत जंगम समाजाच्या वतीने महात्मा बसवेश्वर जयंती खेड शहरातील खामतळे येथील शिव मंदिरात साजरी करण्यात आली। या प्रसंगी श्री व सौ बाबासाहेब बुर्जे यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करण्यात आले। तसेच श्री अभिजित मनवे यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या तत्वांचे तसेच आचरणाचे कथन केले। अंकलीहून पाहुणे म्हणून आलेले दत्तात्रय कुंभार यांनी त्यांच्या शब्दात महात्मा बसवेश्वर यांचे महत्त्व सांगितले। या समारंभात खेड येथील वीरशैव लिंगायत जंगम समाजाची कार्यकारिणी घोषित करण्यात आली। विनय माळी यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली। प्रवीण छपरे उपाध्यक्ष, विशाल जंगम सचिव, बाबासाहेब कुलकर्णी यांची खजिनदार म्हणून निवड करण्यात आली। महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीचा समारंभ एकूणच उत्साहात साजरा करण्यात आला। या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्थंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण।